नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, सरकार आपल्याकरता कोणत्या योजना घोषित करतंय, काय निर्णय या संदर्भातल्या घेतले जात आहेत, तेच आपण महाराष्ट्र विशेषमध्ये जाणून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1339 कोटींची मदत जाहीर केली आहे. याबाबतचा GR सरकारने काढला. पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात अक्षरशः धुमाकूळ घातला. राज्याच्या सर्वच भागात धुवाधार पाऊस पडला असून सर्वात जास्त नुकसान हे शेतकऱ्यांचं झालंय. सरकारने आम्हाला आर्थिक मदत करावी म्हणून शेतकरी मागील अनेक दिवसांपासून टाहो फोडतोय. अखेर राज्य सरकारने या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची दखल घेत एक विशेष पॅकेज जाहीर केलंय. शासनाने हा निर्णय केलेला आहे की कुठलेही अधिकचे निकष न लावता आणि कुठे आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे. केवळ नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत होईल, शेतमजुरांना मदत होईल अशा पद्धतीनं मदत करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत. आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घडामोड. बांबू हे एक शाश्वत पीक आहे जे शेतकऱ्यांना हवामान बदल आणि पावसाच्या चढ उतारांच्या नकारात्मक परिणामांना तोंड देण्यास मदत करू शकतं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. शेतकऱ्यांना जलद परतावा देण्यासाठी फक्त 2 वर्षात कापणी करता येईल अशा बांबूची एक नवीन जात शास्त्रज्ञांनी विकसित करावी, असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठाणेकरांसाठी एक आनंदाची बातमी. ठाणे मेट्रोचा पहिल्या ट्रायल रनचा टप्पा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत ट्रायल घेण्यात आली. ट्रायल रनचा पहिला टप्पा घोडबंदर मार्गावरील गायमुख ते विजयनगर दरम्यानचा होता. वर्षाच्या अखेरीस ठाणे शहरातील मेट्रोचा पहिला टप्पा पूर्णत्वास येणार आहे. हा भारतातला पहिला प्रकल्प एलिव्हेटेड आणि त्यामुळे खालची वाहनं जी आहेत ती देखील सुरळीतपणे त्यांची वाहतूक होईल, रस्त्यावरची वाहतूक कोंडी दूर होईल आणि त्याचबरोबर या ठिकाणी ठाण्यासाठी आपण इंटरनल मेट्रो जी आहे ती देखील मंजूर केलेली आहे. पुढे पाहूयात. कोणतीही महासत्ता कायदा सुव्यवस्थेशिवाय उभी राहू शकत नाही. कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीने देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रात पोलीस व्यवस्थेच्या सुधारणांवर भर देण्यात आला असून सायबर सुरक्षेसोबतच अंमली पदार्थ संदर्भातील गुन्ह्यांसंदर्भात राज्य शासनाने झिरो टॉलरन्स धोरण अवलंबलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांनी कायम उच्च दर्जा टिकवून ठेवल्याचा अभिमान आहे, असंही ते म्हणाले. इंडियन पोलीस फाउंडेशनच्या 10व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने भारताच्या आर्थिक विकासासाठी पोलीस दला